तर मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेसाठी आता सज्ज झालेली आहे आणि सर्वच मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी आता पोहोचलेले आहेत आणि एकंदरीतच सध्या निवडणुकीची प्रचंड लगबग मुंबईमध्ये पाहायला मिळते। या मतदानाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती उद्या सकाळपासून सुरुवात होते आहे आणि याच मतदानासाठी निवडणूक आयोगाची सर्व टीम जी आहे ती सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या मी अशाच एका मतदान केंद्राच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर माझ्या बाजूला जर बघत असाल तर मुंबई महानगरपालिकेकडून निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळे फ्लेक्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पथकनिहाय मतदान केंद्राची जी यादी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपलं मतदान कुठं असेल याची माहिती मिळू शकते। साधारणतः 145 ते 155 या 10 प्रभागातलं मतदान जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर या फ्लेक्सवर इथले जे झोनल ऑफिसर कोण कोण आहेत त्यांचे नाव आणि फोन नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, जेणेकरून मतदारांना कुठल्याही अडचणीचा सामना करायला लागू नये, मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सगळी जी खबरदारी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मतदान केंद्राच्या बाहेर या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सुद्धा खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच काय तर या संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगानं निवडणूक आयोग जे आहे ते मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सर्व जे अधिकारी कर्मचारी जे आहेत ज्यांना या ठिकाणी आपापले पोलिंग स्टेशन जे नेमून दिलेले आहेत त्या ठिकाणी ते त्यांच्या पेट्या साहित्य घेऊन पोहोचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं आहे। हरीश सावंत, गोविंद तुपे, जी 24 तास।